हॅलो फ्रेंड, मी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असं मॅथ क्वेश्चन घेऊन आलो आहे. पाहू शकतो तुम्ही. इथं तुम्हाला एक्स फाइंड आउट करायचं आहे मित्रांनो. ओके. त्याच्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युले माहिती पाहिजेत मित्रांनो. फॉर्म्युले कोणते? इंडायसेस रूलचे. ओके. तो फॉर्म्युला आपण इकडे लिहिणार आहेत. हा फॉर्म्युला माहिती पाहिजे मित्रांनो. तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल. ए रेस टू एम डॉट बी रेस टू एम. इथं काय दिसतंय मित्रांनो? पॉवर सेम दिसते. तर याला तुम्ही लिहू शकतात एका ब्रॅकेटमध्ये ए डॉट बी ब्रॅकेट कंप्लीट आणि पॉवर. ओके. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो. ओके. त्याच्यानुसार इथं काय दिसतंय तुम्हाला? एची पॉवर एक्स दिसते, 5ची पॉवर पण एक्स दिसते. त्याच्यानुसार तुम्ही इथं लिहू शकतात 2.5 ब्रॅकेट रेस टू एक्स. ओके. आणि हे तसंच एक्स मायनस 5. ओके. त्याच्यानुसार इथे मित्रांनो 10 रेस टू एक्स येऊन गेला इज इक्वल टू, याला तुम्ही लिहू शकतात मित्रांनो. काय लिहू शकता तुम्ही? 1000ला तुम्ही 10 रेस टू 3 लिहू शकतात. पाहू शकता तुम्ही 10 रेस टू 3 म्हणजे 10 × 10 किती होईल? 100 म्हणजेच 1000 येऊन जाईल मित्रांनो. ओके. म्हणून 10ची पॉवर तुम्ही काय लिहू शकता? 3 लिहू शकता. ओके. त्याच्यानंतर इथं पण काय असेल? एक्स मायनस 5 हा तसा असेल. परत इंडायसेस रूल तुम्हाला माहिती पाहिजेत मित्रांनो. इंडायसेस रूल कोणता माहिती पाहिजे तुम्हाला? ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन इज इक्वल टू, याला लिहू शकतो तुम्ही ए रेस टू एम इंटू एन. ओके. त्याच्यानुसार तुम्ही इथं लिहू शकतात मित्रांनो 10 रेस टू एक्स इज इक्वल टू हा 3 आणि याचं मल्टिप्लिकेशन होऊन जाईल. म्हणजे इथे येईल 10 3x मायनस 5. ओके. आता परत एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे मित्रांनो इंडायसेसचा. ए रेस टू एम ओके इज इक्वल टू ए रेस टू एन. याच्यावरून तुम्ही असं लिहू शकता एम इज इक्वल टू एन. ओके. इथं एक्स इज इक्वल टू 3x मायनस 5. ओके. इथे येईल हा एक्स तसा याचं मल्टिप्लिकेशन करा 3x मायनस 15. हा इकडे पाठवू, याला इकडे पाठवू. 3x मायनस एक्स इज इक्वल टू 15. इथे येईल 2x इज इक्वल टू 15. हे टूला खाली पाठवला x इज इक्वल टू बाय 2. हे असेल फायनल आन्सर मित्रांनो. धन्यवाद. बाय फ्रेंड. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.